प्रेरणा पोर्टल 2025-26 करिता रजिस्ट्रेशन कसे करावे ते आता आपण बघूया। सर्वप्रथम तुम्ही कुठलाही ब्राउझर ओपन करा। मी मायक्रोसॉफ्ट एज ओपन करत आहे। इथे तुम्ही प्रेरणा उत्सव म्हणून सर्च करा। सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली लिंक दिसत आहे prerna.education.gov.in या लिंकवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नॉट सिक्युअरवाला मेसेज पण येऊ शकतो। तर तिथे तुम्ही ॲडव्हान्समध्ये जाऊन, इथे मला आलेलं नाही आहे कारण मी आधीच क्लिक केलं आहे, तर तिथे तुम्ही ॲडव्हान्सवरती जाऊन त्या पोर्टलवरती क्लिक करू शकता। इथे तुम्हाला दिसत आहे की हे प्रेरणा पोर्टलचं संपूर्ण इंटरफेस आहे आणि या इंटरफेसमध्ये तुम्हाला दिसत आहे इकडे लॉग इन आणि रजिस्टर अशा 2 टॅब दिसत आहे। त्यामध्ये तुम्हाला रजिस्टर या टॅबवरती जायचं आहे आणि रजिस्टर या टॅबवरती गेल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांचं नाव, इयत्ता 8वी 9वी 10वी आणि 11वी या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन इथे तुम्हाला करायचे आहे। तर त्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, क्लास, ईमेल आय डी जर विद्यार्थ्यांचा असेल तर, आणि किंवा त्यांच्या पॅरेंट्सचा तुम्ही मेल आय डी सुद्धा टाकू शकता, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर स्कूल जे आहे ते तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट आहे ते इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर कॅटेगरी विद्यार्थ्यांची, म्हणजे तो कुठल्या प्रवर्गामध्ये मोडतो, जसं जनरल, ओबीसी, एससी आणि एसटी। त्याच्यानंतर CSWN म्हणजे तो फिजिकली हँडिकॅप्ड आहे की नाही, त्यासाठी यस किंवा नो करायचं आहे। इथे स्टेट तुम्ही सिलेक्ट करा, महाराष्ट्र, आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, भंडारा। त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही स्टेट आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करता तेव्हा तुमच्या शाळेचं नाव जे आहे ते ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल। जर तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये तुमच्या शाळेचं नाव जर दिसत नसेल तर तुम्ही इथे अदर टाकून तुमच्या शाळेचं नाव तिथे टाकू शकता। पिनकोड शाळेचा टाकायचा आहे। त्याच्यानंतर लोकेशन, तुमची जी शाळा आहे ती अर्बनमध्ये मोडते की रूरलमध्ये येत आहे ते तुम्हाला इथे स्पेसिफाय करायचं आहे। आता टॅलेंटमध्ये काय टाकायचं हे सगळ्यांना प्रश्न असतो की काय टॅलेंटमध्ये टाकायचं। जर विद्यार्थी इथे दिलेल्या कॉम्पिटिशन्सपैकी किंवा इथे जे स्पेसिफाय केलेलं आहे ह्याच्यापैकी कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये जर त्यांनी भाग घेतलेला असेल आणि तो म्हणजे डिस्ट्रिक्ट, स्कूल, नॅशनल खेळलेला असेल किंवा त्यामध्ये सहभाग केलेला असेल तर त्याचं इथे टॅलेंट ते स्पेसिफाय करायचं आहे। आणि जर नसेल तर तुम्ही अदर टाकून ते फॉर्म पुढे भरू शकता। त्यानंतर मेडिकल इश्यू काही आहे का, जर नसेल तर तुम्ही इथे नील टाका। त्याच्यानंतर नेम ऑफ प्रिन्सिपल तुम्हाला टाकायचं आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि शाळेचा मेल आय डी एवढं टाकून हू इज युअर रोल मॉडेल आणि वाय, म्हणजे तुम्हाला तुमचं कोणी रोल मॉडेल आहे का आणि आहे तर काय आहे, असं त्या विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःचं टाकायचं आहे की रोल मॉडेल कोण आहे आणि काय आहे। एवढं टाकून इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे। कॅप्चा कोड म्हणजे इथे जे बाजूला दिसत आहे जो नंबर आहे तो नंबर इथे टाकायचा आहे आणि आय कन्फर्म या बटनवर क्लिक करून रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे। एवढं केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुलीचा मेसेज येईल, स्क्रीनवरतीच येईल, याचा अर्थ तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे। धन्यवाद।